जय महाराष्ट्र. नुकत्याच पार पडलेल्या धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात सत्ता समीकरणं जुळवाजुळवीला कुठेतरी सुरुवात असताना जाणीवपूर्वक मीडियाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये महायुतीची सत्ता आली. महायुतीला तसेच शिवसेनेला अभूतपूर्व यश मिळालं. परंतु आमच्यातलेच काही लोक आहेत की स्वतःला स्वयंघोषित नेते असणारे जाणीवपूर्वक कुणास तरी सुपाऱ्या घेऊन जाणीवपूर्वक वावड्या उठवण्याचं काम करत आहेत की तानाजी सावंत यांच्या गटाव्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्षेच्या समीकरणाची जुळवाजुळव सुरू आहे. तर मला ह्या मीडियाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून एकच सांगणे वावड्या उठवणाऱ्या लोकांना की बाबांनो, एकनाथ शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत, शिवसेनेचे ते पक्ष प्रमुख आहेत. तसे तानाजी सावंत साहेब हे आमचे जिल्ह्याचे नेते आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवून दिलेले शिवसेनेला, ह्या गोष्टींचा विचार करता ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे प्रतापजी सरनाईक साहेब, ह्या तिन्ही नेत्यामध्ये अतिशय चांगला संवाद आहे, कुठंही विसंवाद नाही. तर मला एकच सांगणं आहे, शिवसेना ही अखंड आहे, आमच्यामध्ये कुठलाही गट तट नसून आम्हाला संबंध शिवसैनिकांना या जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसण्याचं, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेचा बसण्यामध्ये आनंद आहे. आणि याच्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक शिवसेनेचाच जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसावा या भूमिकेसाठी आग्रही आहोत. आणि या भूमिकेकडे आमचं एकनाथजी शिंदे साहेब असतील, तानाजी सावंत साहेब असतील, प्रतापजी सरनाईक साहेब असतील, हे म्हणणं आमचं गेल्या 2-3 दिवसामध्ये पूर्ण संबंध शिवसैनिकांचं म्हणणं त्यांनी ऐकून घेऊन याच्यावर 100% नक्कीच तोडगा काढून शिवसेनेचा अध्यक्ष कसा बसेल याचा आम्हाला विश्वास वाटत आहे. आणि दुसरी गोष्ट, हे जे कोण वावड्या उठवणारे लोक असतील त्यांना हे आपल्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सांगणं आहे की बाबा आमचा कुठला गटतट नाही. परंतु जर तुम्हाला जाणीवपूर्वक अशा वावड्या उठवायच्या असतील तर तुम्हाला एक जाणीवपूर्वक इथं सांगतो की तुमच्याशिवाय आणि तुमच्या व्यतिरिक्त ह्या जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेचा बसू शकतो. त्याच्यामुळं तुम्ही जरा थोडं वावडं उठवताना थोडं जपून वागा, एवढंच मला ह्या मीडियाच्या माध्यमातून सांगणे. जय हिंद, जय महाराष्ट्र.